बघितलं आपण तर 1773 मध्ये आपल्या इथं जर बघितलं सर्वप्रथम ब्रिटिशांनी केलेला जो कायदा होता तो होता आपल्या इथं कुठला 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट. ओके, हा भारतासाठी नाही, हा ब्रिटिशांनी ब्रिटिशांसाठीच केलेला कायदा होता. कुठला? रेग्युलेटिंग ऍक्ट. ओके, आणि रेग्युलेटिंग ऍक्ट हा काय होता की 1600 मध्ये आपल्या इथे जी भारतात स्थापन झालेली होती ती म्हणजे कुठली? ती ईस्ट इंडिया कंपनी. कुठली कंपनी होती? ईस्ट इंडिया कंपनी होती. त्या ईस्ट इंडिया कंपनीवर नियंत्रण कंट्रोल करण्यासाठी आपल्या इथे जे काही बोर्ड होते ती बोर्डची समिती आणि ही कंपनी व्यवस्थित कारभार पाडते की काम कार्यभार पाळत आहे की नाही पाळत आहे यावर नेमलेली ती काय होती आपल्या इथं कायदा होता तो म्हणजे कुठला? रेग्युलेटिंग ऍक्ट. इलेक्शन. आणि जर बघितलं आपण तर पुन्हा नव्याने आपल्या इथे जर बघितलं तर 1884 मध्ये पीट्स इंडिया ऍक्ट आला होता. कुठला ऍक्ट? काय पुन्हा त्यांनी कधी गडबड वाटलं की बा ईस्ट इंडिया कंपनी व्यवस्थित काम पार पाडत नाहीये. ओके, मग तिथून त्यांनी ठरवलं की आम्ही 20-20 वर्ष भारतासाठी काय करणार आहोत ते तुम्हाला आम्ही सांगू. म्हणजे असं चार्टर ऍक्ट आले. काय आलं आपल्या इथं? ओके, 73 ला म्हणजे कधी येणार? अप टू 20 इयर्स म्हणजे कधी येणार? 93 ला. 1793चा चार्टर ऍक्ट आला होता आपल्या इथे. कुठला? 1793चा. पहिले कधी आला तर 1773चा. नंतर कधी आला? 93चा. ओके, मग 93 मध्ये जर बघितलं लॉर्ड कॉर्नवॉलिस, तुम्हाला नाव माहिती असेल, कायमधारा पद्धती यांनी काय केली होती बंगाल प्रांतामध्ये आपल्या इथे लागू केली होती. कुठली? कायमधारा पद्धती. 90 म्हणजे त्या ठिकाणी जर बघितलं आपण 11% असं त्या ठिकाणी शेतसारा वसूल करण्याचं त्यांचं काय होतं सरकारकडे आणि शेतकऱ्याकडे असं त्या ठिकाणी ती पद्धत होती. ती म्हणजे कुठली? कायमधारा पद्धती. ओके, तर तिथून जर बघितलं आपण आलो 1813 मध्ये. 93 पासून कुठे आलो? 13. ओके, 13 मध्ये त्यांनी काय केलं होतं? ख्रिश्चन मिशनरीवर खूप मोठ्या प्रमाणात भर दिला होता आपल्या इथं. भारताचे ख्रिश्चन मिशनरी पाठवायचा, ख्रिश्चन धर्माचा काय करायचा? प्रसार करायचा, त्याच्यावर जास्त भर दिला होता. आणि 1,00,000 रुपये फक्त त्यांनी शिक्षणासाठी निधी दिला होता आपल्या इथं. कशासाठी? शिक्षणासाठी. किती? 1,00,000 रुपये. ओके, मग अशा बऱ्याचशा गोष्टी ते काय करायचे त्या ठिकाणी आपल्या इथं ऍड करायचे. मग त्याच्यानंतर 73 नंतर 13 नंतर कधी येणार आपल्या इथं? 33. हा 1833 आपल्या इथे काय आला? ऍक्ट आला. ओके, आणि 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्टने जर बघितलं बंगालसाठी पहिला गव्हर्नर जनरल बनलेला होता कोण? लॉर्ड वॉरेन हेस्टिंग. कोण होतं? वॉरेन हेस्टिंग, बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल. ओके, आणि या जो कायदा झाला होता आपल्या 1833चा, या कायद्यानुसार जर बघितलं तर आपल्या इथे भारताचा पहिला गव्हर्नर जनरल, भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण बनलं होतं? लॉर्ड विल्यम बेंटिंग. कोण बनलेलं आपल्या इथं? लॉर्ड विल्यम बेंटिंग. ओके, आणि लॉर्ड विल्यम बेंटिंग जर बघितलं यांचं महत्वाचं कार्य म्हणजे काय होतं की आपल्या इथे यांनी आपली सतीबंदी कायदा केला होता. कुठला कायदा केला होता? सती माहिती असेल तुम्हाला. ओके, मग यांनी काय केलं? सतीबंदी कायदा. यांना मदत कोणी केली होती आपल्या इथं? राजाराम मोहन रॉय. बरोबर आहे. मग अशा पद्धतीने जर बघितलं तर काय होतं की सती जाणाऱ्या स्त्रिया कुठल्या? भारतातल्या. कोण? भारतातल्या. आणि कायदा कोण करतात? ब्रिटिश. कोण करतात? ब्रिटिश. यांना का हवं की भारताच्या स्त्रिया सती जातात? कारण आपल्या इथं भारतीय लोकांचं काय एज्युकेशन नव्हतं, तेवढं माइंड जो तो माइंड त्या ठिकाणी सेट नव्हता. पारंपरागत रूढी परंपरामध्येच काय झालं होतं त्या ठिकाणी गुंफवले होते. मग या ठिकाणी काय होतं की या विरोधात जाणारे भारतीय अनेक होते. कुठल्या विरोधात? कारण कसं आहे की ही पिढ्याने पिढ्या चाललेली ही काय होती आपल्या इथे प्रथा होती. आणि ती प्रथा जर मध्ये स्टॉप केली तर ओबियसली त्या प्रथेला काय होणार? विरोध करणारच ना. ओके, मग इथे या ठिकाणी ब्रिटिशांचा काय मोठं होता या ठिकाणी? तर त्यांचा मोठं असा होता की जेवढा सुशिक्षित वर्ग आहे तो आपल्याकडे वळवायचा. कारण सुशिक्षित वर्ग आपल्या त्याला विरोध नाही करणार. काय करणार? हे कायदा केला तो बेस्ट आहे. हे कोण म्हणणार? भारतीय. ओके, पण जे सुशिक्षित नाही ते या प्रथेला काय करणार? यांचा मेन उद्देश काय होता की 2 गट निर्माण करायचे. कुठे? आणि आपसातच यांची झुंपून द्यायची. समजतंय ना तुम्हाला? एक गट बघा, सुशिक्षित वर्ग यांच्या विचाराला काय करेल? सपोर्ट करेल. अशिक्षित वर्गाच्या विचाराला सपोर्ट करतील का? नाही करणार. ओके, मग अशा पद्धतीने या ठिकाणी हा गट काय केला होता आपल्या इथे निर्माण करण्यामागे या ज्या होत्या ह्या आपल्या भारतासाठी चांगल्या पद्धतीने केल्या. उलट ठीक होतं, पण मेन उद्देश त्यांचा हा नव्हता. काय आलं? ओके, मग हा जो कायदा होता याच्यामध्ये जर बघितला आपण तो उडसा खलिता वगैरे आपण बघतो. या सगळ्या ठिकाणी शिक्षणाचा साठी केलेला आपल्या इथे काय होता? हा कायदा होता. ओके, त्याच्यानंतर बघितलं 1853चा कायदा आपल्या इथे येणार होता. 33 नंतर कुठला येणार होता? 53चा. त्या ठिकाणी जर बघितलं तर आपल्या इथे कोण? भारताचा सर्वात जास्त समाज सुधार करणारे गव्हर्नर जनरल जर बघितलं आपण तर कोण होतं आपल्या इथे? लॉर्ड डलहौसी. कोण होतं? लॉर्ड डलहौसी. बरोबर की नाही? 1853च्या कालखंडामध्ये. ओके, मग त्या ठिकाणी जर बघितलं डलहौसीच्या कालखंडामध्ये जर बघितलं आपण तर आपल्या इथे तोपर्यंत खूप मोठ्या प्रमाणात भारताची काय झाली होती आपल्या इथं पिळवणूक झाली होती. ओके, मग इथे कामगार वर्ग, शेतकरी वर्ग, व्यापारी वर्ग, छोट्या मोठ्या ज्या काही वर्ग होता तो सगळ्यांना या ठिकाणी काय केलं होतं?
हा जो कालखंड होता, आता हा जो कालखंड होता कुठून कुठे पर्यंत होता? 1757 ते 1857चा कालखंड. कुठला कालखंड? कुठून कुठपर्यंत आलो आपण? 1757 ते 1857 पर्यंतचा कालखंड होता. म्हणजे टोटल किती वर्षाचा कालखंड होता हा? 100 वर्षाचा. म्हणजे 100 वर्षामध्ये आपण भारतीयांनी काय केलं? यांना सहन केलं. कोणाला? ब्रिटिशांना. बरोबर आहे. म्हणजे बाबा ठीक आहे तुम्ही म्हणतात, पण कसं होतं की कुठल्या तरी गोष्टीची सहनशीलता असते. जोपर्यंत ती सहन करण्याची कॅपॅसिटी आहे तोपर्यंत आपण काय करणार ते? ओके. पण सहन करण्याच्या पलीकडे असेल तर त्या ठिकाणी आपण त्याला काय करणार? विरोध करणार. आणि तोच विरोध म्हणजे आपल्या इथं झालेला भारतामध्ये 1857चा उठ. लक्षात तुम्हाला कुठला? 1857चा उठाव. ओके. काय झाला कसा झाला तुम्ही हिस्ट्रीमध्ये शिकणारच. ओके. मग 1857चा उठाव जो आहे तो जर बघितलं कदाचित आपण त्यावेळेस जिंकला असतो तर भारताला स्वतंत्र त्यावेळेसच मिळालं असतं. पुन्हा 90 वर्ष वाट बघायची गरज नव्हती. पुन्हा आपल्याला किती वर्ष वाट बघावी लागली? 90 वर्ष. तर 47 ते स्वातंत्र्य मिळालं. 1857 उठून झालं आणि 1947 आपल्याला काय मिळालं? की किती वर्ष वाट बघायला लागली आपल्याला? 90 वर्ष. ओके. आणि नंतर मग आपल्या भारतासाठी खऱ्या अर्थाने झालेला कायदा होता. भारतासाठी ब्रिटिशांनी खऱ्या अर्थाने केलेला पहिला कायदा होता तो म्हणजे 1858चा कायदा, विक्टोरिया राणीचा जाहीरनामा. लक्षात की आम्ही आता हे करणार नाही, आपण ते करणार नाही, तुम्हाला सगळ्या गोष्टी आम्ही काय करू? प्रोव्हाइड करू. ओके. आणि या पद्धतीने तो कायदा त्या ठिकाणी आपल्या झाला होता. आणि त्याच्या आधीच आपल्या 1856 मध्ये आपण जो बघितलं विधवा पुनर्विवाह कायदा झाला होता. कुठला? बरोबर आहे. म्हणजे ज्या सती जर गेलेल्या नवी स्त्री आहे त्या कशा आहे? विधवा आहे. मग त्या विधवा स्त्रिया काय करणार? कारण त्यावेळेस तर प्रथा कशी होती? 13 वर्षाची 10 वर्षाची मुलगी 60 वर्षाचा काय असायचा? पुरुष असायचा. या पद्धतीने काय केलं जात होते? लग्न लावले जात होते त्या कालखंडामध्ये. ओके. मग ज्या सती गेलेल्या स्त्रिया त्या विधवा आहे, न गेलेल्या स्त्रिया विधवा आहे, मग त्यांचा काय करायचं? ओके. तर तो कधी झाला होता आपल्या इथे? पंडित विद्यासागर यांनी त्या ठिकाणी काय केलं होतं? यांना प्रोत्साहित केलं होतं. त्यानुसार आपला जो कायदा काय झाला होता आपल्या इथे निर्माण करण्यात आलेला होता. ओके. आणि त्यानंतर आपले झाला होता इंडियन काउन्सिल ऍक्ट कधीचा? 1861चा. आणि यानुसार आपल्या इथं हायकोर्टची काय झाली होती? स्थापना झाली होती. कुठला? इंडियन काउन्सिल ऍक्ट कधीचा? 1861ला. साधारणतः सर्वप्रथम 3 हायकोर्ट आपल्या इथे स्थापन झाले होते. मुंबई, तेव्हाचं मद्रास म्हणजे आताचं चेन्नई, ओके, आणि कोलकाता. आणि नंतर 1866 मध्ये आपण स्थापन केलं होतं ते म्हणजे कुठला? अलाहाबाद. कुठलं आलं होतं? अलाहाबाद. असे जे असे आपल्या इथे हायकोर्ट. आणि आज जर बघितलं तर संपूर्ण भारतामध्ये 25 हायकोर्ट आहेत. जरी 28 घटक राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश जरी बघितले तरी संपूर्ण भारतामध्ये काय दिसतं आपल्याला? 25 काय दिसतं आपल्याला? हायकोर्ट. आणि ते कधीच्या कुठल्या कायद्यानुसार? येस. त्याला पार्श्वभूमी कुठली आहे? ती पार्श्वभूमी त्या ठिकाणी आपल्याला काय होतं? त्या ठिकाणी दिसून येते. ओके. त्याच्यानंतर जे बघितलं तर आपण 1893चा पुन्हा एक ऍक्ट आला होता. काउन्सिल ऍक्टच होता. कुठला? 1893चा. पण त्याच्या आधीच आपल्या ब्रिटिशांनी काय केलं की फार डोकं लावलं होतं. ते डोकं कशा पद्धतीने लावलं होतं की जर का पुन्हा असं 1857 सारखा जर उठाव झाला तर आपल्याला भारतात टिकता येणार. मग या ठिकाणी काहीतरी सोल्युशन काढायला पाहिजे आपण. ओके. मग काय सोल्युशन काढलं होतं त्यांनी? काय सोल्युशन काढलं होतं? मुस्लिम लीगची स्थापना ती 1906 झाली होती. ओके. आपण कुठपर्यंत आहोत? 1893 पर्यंत. ओके. त्याच्या आधीचा कालखंड जर बघितलं तर आधीच्या कालखंडावर त्यांनी आपल्या भारतासाठी एक महत्वाची गोष्ट केली होती. आणि आपल्या भारतीला तिथे कुठेतरी गुंतून ठेवायचं होतं, गुंतून ठेवायचं होतं त्यांना. ओके. ते म्हणजे काय केलं त्यांनी की शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन त्या ठिकाणी नेतृत्व केलं. ओके. आणि नेतृत्व करून आपल्या भारतामध्ये जर बघितलं तर राष्ट्रीय काँग्रेस परिषदेची स्थापना करून दिली. भारताचा पहिला नॅशनल पार्टी कोण? काँग्रेस. ओके. या पक्षाची काय केली होती? आपल्या इथं स्थापना केली होती. कधी? 1885 मध्ये. कधी? लॉर्ड डफरीनच्या कालखंडामध्ये. डॉक्टर एलियम हिम हे जो बघितलेत ही ब्रिटिश काय होते त्या ठिकाणी एक अधिकारी होते आणि ते आपल्या भारतामध्ये आले होते आणि त्यांनी आपल्या शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन तरुणांना त्या ठिकाणी प्रेरित केलं होतं. तुम्हाला जर तुमची सत्ता पाहिजे असेल, तुम्हाला तुमचा हक्क पाहिजे असेल, तुम्ही याच्यामध्ये काय करा? तुम्ही भाग घ्या. आणि असा पक्ष त्या ठिकाणी स्थापन करून दिला. आता पक्ष म्हटलं की कोणाला? अध्यक्षाला, सदस्याला, उपाध्यक्षाला. ओके. आणि आज आणि तेव्हाही साधी गोष्ट भारतासाठी सत्ता आणि खुर्चीसाठी भारतीय जनता काय झालेली आहे? हपापली बरोबर की नाही? तेव्हा पण आणि आता पण 7 पिढ्या यावंच शकतात ना आपल्या इथे. एकदा जर काय एखादा आमदार खासदार जर आपल्या इथे झाला. ओके. तर त्यानुसार काय झालं की यांनी कुठेतरी भारतीयांना काय करायचं होतं आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं होतं. जो भारतीयातले जे मेन आपले इथं नेते वर्ग होते किंवा नेतृत्व करणारे लोक होते हे कुठे गुंतले गेले? राष्ट्रीय काँग्रेस परिषद जी होती त्याच्यामध्ये काय झाले? आपल्या इथं
एकजूट झाले आणि यांच्याकडे काय झालं आपल्या इथे दुर्लक्ष झालं. ओके, म्हणजे काय व्हायचं की सुरुवातीला कसं असायचं, समजा बाबा ही भारतीय जनता, ही कोण आहे, भारतीय जनता आहे. ओके, आणि या ठिकाणी कसं होतं की जर बघितलं तर ही काँग्रेस परिषद आहे. कुठली, ही भारतीय जनता, आणि कुठलं आहे, राष्ट्रीय काँग्रेस परिषद. ओके, आणि हा कोण आहे, ब्रिटिश गव्हर्नर. ओके, मग काय करायचे की जर जनतेला प्रश्न पडला तर जनता ही कुठे जायची सुरुवातीला, डायरेक्ट कधी 1885 आधी. ओके, पण आता जर जनतेला प्रश्न पडले, काय पडले, जनता कोणाकडे जाणार, कोणाकडे जाणार, काँग्रेस. मग त्यांच्याकडून ती लोक कोणाकडे येणार. ओके, मग ते काय करायचे की ही जनता इथे जाईपर्यंत, इथे तो येईपर्यंत सोल्युशन काढायचे. त्या गोष्टीवर काय करायचे न, असा विस्फोट झालेला नाही कशासारखा, ही मेन कारण होती. विचार करा तुम्ही. ओके, म्हणून राष्ट्रीय काँग्रेस परिषद त्या ठिकाणी काय बोलतात की कुकरला लावलेली शिटी होती ती. जसं कुकरला शिटी नसेल तर कुकर काय होतो, ब्लास्ट होतो की नाही. ओके, म्हणून भारताच्या इतिहासामध्ये राष्ट्रीय काँग्रेस परिषदेला काय बोललं जातं, कुकरला लावलेली एक प्रकारची काय होती, शिटी होती. शिटी म्हणजेच कोण, राष्ट्रीय काँग्रेस परिषद. कारण जनता ही तिकडे जाणार, इकडे पर्यंत प्रॉपर त्यांचं काय असायचं, आणि डायरेक्ट असं आलं तर काय सोल्युशन काढणार, ते वेळच नव्हता ना त्यांना काय करायला, सोल्युशन काढायला. तर मी त्या ठिकाणी त्यांचं एक प्रॉपर त्या ठिकाणी काय असायचं, एक प्लॅन असायचा. ओके, आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर नंतर आपण 93 आपल्या इथे काय झालं, एक ऍक्ट झाला, बरोबर आहे. ऍक्ट झाल्यानंतर लॉर्ड कर्झन हे आपल्या इथे काय आले होते, गव्हर्नर म्हणून त्या ठिकाणी व्हॉइसरॉय. कारण 1858 पासून आपल्या इथे काय व्हॉइसरॉय, पहिला व्हॉइसरॉय जर बघितलं आपण कोण होतो आपल्या इथे, लॉर्ड कॅनिंग, बरोबर आहे. मग तिथून जर बघितलं आपण तर आपल्या भारतामध्ये 1905 झाली बंगालची फाळणी. काय झाली आपल्या इथं, बंगालची फाळणी. ओके, 1906 जर बघितली हिंदू मुस्लिम काय झाले, ते आपल्या इथं फूट पडली होती. 1907 आपल्या इथं सुरत अधिवेशन झालं होतं. कुठलं अधिवेशन, सुरत अधिवेशन झालं. तर सुरत अधिवेशनामध्येच आपल्या इथं सर्वात मोठी फूट पडलेली होती. कोणामध्ये, हिंदू आणि मुस्लिम. ओके, त्याच्यानंतर बंगभंग आंदोलन सुद्धा कधी झालं होतं, तेव्हाच झालं होतं. कधी, 1906. तेव्हाच आपल्या इथं वंदे मातरम हे गीत गायला गेलं होतं पहिले. कुठलं, वंगभंग आंदोलन मध्ये. ओके, त्याच्यानंतर जर आपण पुढे आलो तर भारतासाठी आपले त्यांनी सांगितलं की पहिले 22 वर्षांनी कायदा केला, आता सांगितलं आपण 10 वर्षांनी कायदा. तो मग 1909 आपल्या कायदा झाला तो म्हणजे कुठला, मोर्ले मिंटो कायदा. तर कुठला कायदा, मोर्ले मिंटो. मोर्ले कोण, भारत मंत्री. मिंटो हा कोण होता आपल्या इथे, व्हॉइसरॉय. ओके, म्हणून त्याला कुठला कायदा म्हणायचे, मोर्ले मिंटो कायदा. तिथेच आपल्या इथे काय केलं, वेगळे मतदारसंघ देऊन टाकला मुस्लिमांना, बरोबर आहे. त्याच्यानंतर अशा पद्धतीने आपल्या प्रांताची रचना असणार वगैरे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी काय केलं त्यांनी, मेन्शन केलं. पुन्हा 1911 बंगालची फाळणी काय झाली आपल्या इथे, रद्द झाली. 5 ला केली ती. म्हणजे जर बघितलं आपण तर आपल्या इथे जे प्रवेशद्वार बांधलेला मुंबईमध्ये, कुठलं, गेट ऑफ इंडिया. ओके, कोणासाठी होतं, पंचम जॉर्ज आणि त्यांची पत्नी, 2 जण भारतात येणार होते म्हणून त्यांच्या स्वागतासाठी बांधलेलं होतं. कळलं का. ओके, मग अशा पद्धतीने जर बघितलं ती फाळणी काय झाली आपली इथे, रद्द झाली. कुठली, बंगालची फाळणी. ओके, त्याच्यानंतर 1913 जर बघितलं आपण 15च्या ड्युरेशन मध्ये महात्मा गांधीच्या भारतामध्ये काय आफ्रिकेतून परत आली. कधी, ओके, 1885 ते 1905 हा कालखंड जो होता आपल्या इथं मवाळ कालखंड होतं. अर्ज विनंती करायची लोक, दादाभाई नौरोजी, फिरोजशाह मेहता, गोखले हे सगळे होते आपल्या इथं कुठल्या गटामध्ये, मवाळ. 1985 ते 1905. 1905 ते 1920 कालखंड होता आपल्या इथं जहाल कालखंड. या लोकांना अर्ज विनंती नाही, जाळ फोड, मार तोड फोड, लाल बाल पागवे नेतृत्व करणारे व्यक्ती होते. कुठल्या गटाचे, जहाल गटाचे. ओके, आणि तेवढ्यातच आले मग आपल्या इथं कोण, महात्मा गांधी. कधी, 1915. बरोबर. आणि 1915 त्या ठिकाणी आल्यानंतर त्या ठिकाणी जर बघितलं आपण तर चंपारण्य सत्याग्रह, खेडा सत्याग्रह, अहमदनगरच्या कामगारांचा सत्याग्रह जे होते हे सगळे मिशन त्यांनी काय केलं आपल्या इथं मिटवले. ओके, आणि त्याच्यानंतर आपल्या भारतामध्ये 1919 3 महत्वाच्या घटना घडलेल्या होत्या. किती, 1990. ओके, एक म्हणजे 10 वर्ष येणारा कायदा कुठला होता, मॉन्टेग्यू चेम्सफर्ड सुधारणा कायदा. दुसरा होता रौलेट ऍक्ट, त्याला ब्लॅक ऍक्ट म्हणून सुद्धा ओळखलं जातं. कारण संशयित म्हणून कोणाला त्या ठिकाणी काय केलं होतं, डांबून ठेवायचे, मग त्याला काय होतं आपल्या इथं काळा कायदा. आणि 1919 आपल्याला घटना घडली ती म्हणजे कुठली, जालियनवाला बाग हत्याकांड. कुठला होता, जालियनवाला बाग हत्याकांड. म्हणजे या ठिकाणी बघितलं तर आपल्या इथं बैसाखी नावाचा सण, काल बैसाखी हा सण साजरा करण्यासाठी पंजाबी लोक एकत्र जमले होते. पण ब्रिटिशांना वाटलं की आमच्या विरोधात काय करताय, कारस्थान करताय, म्हणून त्या ठिकाणी सर्व बंद करून त्यांनी काय केलं, 1600 फायरिंग केलं होतं. 400 लोक त्या ठिकाणी काय झाले होते आपल्या इथं मृत्युमुखी पडलेले होते. कुठल्या काय याच्यामध्ये, जालियनवाला बाग हत्याकांड. ओके, त्याच्यानंतर 1920 विचार केला आपण, 1 ऑगस्ट 1920 लोकमान्य टिळकांचा आपल्या इथं मृत्यू झाला. कधी, 1 ऑगस्ट 1920 कोणाचा मृत्यू झाला आपल्या इथं, लोकमान्य टिळकांचं. जहाल युग इथे संपलं. आता तिथून सुरू झालं गांधी युग. त्याच दिवसपासून कुठलं युग, गांधी. मग गांधी युग होतं आपल्या इथे 1 ऑगस्ट 1920 ते 1948 पर्यंत, 47 पर्यंत जे होतं आपलं ते कुठलं होतं,
गांधीयुग होतो. ओके. आणि त्याच दिवशी आपली इथं गांधीजींनी सुरू केली होती असहकार चळवळ. कुठली चळवळ? असहकार चळवळ. म्हणजे ब्रिटिशांना कुठल्याही प्रकारचं काय करायचं नाही, सहकार्य करायचं नाही, म्हणजेच काय असहकार चळवळ. पण काय झालं की आफ्टर 2 इयर्स त्या ठिकाणी जर बघितलं आपण तर आपल्या इथे चौराचौरी काय झालं, चौराचौरी प्रकरण झालं. त्या ठिकाणी जर बघितलं तर 21 कॉन्स्टेबल आणि एक पोलीस इन्स्पेक्टर मारला गेला, बरोबर आहे. आणि त्यानुसार जर बघितलं आपण तर त्या ठिकाणी आपल्या इथे या प्रकरणावरून आपल्या इथे असहकार चळवळ गांधीजींनी काय घेतली, मागे घेतली. कुठली चळवळ? असहकार चळवळ काय घेतली, आपल्या इथं मागे घेतली. ओके. आणि ही चळवळ मागे घेतल्यामुळे आपल्या इथं सुभाषचंद्र बोस बोलले होते नेपोलियन हा बोनापार्टवरून परत आला. ही त्या ठिकाणी उत्तर बोललं गेलं होतं आपल्या इथं कशाचं रिलेटेड, असहकार चळवळ संदर्भामध्ये. ओके. त्याच्यानंतर काय झालं की गांधीजींना तुरुंगात टाकलं. 26 पर्यंत यांना त्या ठिकाणी काय सोनाली होती, शिक्षा, बरोबर. मग त्यावेळेस नेतृत्व करणारा व्यक्तीच कुठे गेला, मग त्याकडे नेतृत्व करणार कोण, मग पेशा आणि वकील असणारे 2 व्यक्ती आपल्या पुढे आले. कोण? चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू. हे लोक पुढे आले आणि स्वराज्य पक्षाची काय केली, आपल्या इथं स्थापना केली. आणि पेशारी वकील असून वकील यांनी काय केली, सोडून दिली आणि देशाला काय करायचं, स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी. नंतर तब्येत अस्वस्थ असल्यामुळे गांधीजींना सुद्धा काय केलं, सोडण्यात आलेलं होतं. ओके. आता काय होतं की आपल्या इथे जर विचार केला आपण तर आपल्या इथे कायदा येणार होता 29ला, कारण 9ला आला, 19ला आला, म्हणजे कधी येणार. ओके. पण 27लाच आले, हे 27-28ला झाले, 29-27-28 मध्येच आले आपल्या इथं. त्यांनी काय आलं आपल्या इथे, सायमन कमिशन. सायमन कमिशन काय होतं आपल्या इथे, कशाशी रिलेटेड होतं, इंडियन कॉन्स्टिट्यूशन तयार करण्याच्या संदर्भात होतं. काय होतं, इंडियन कॉन्स्टिट्यूशन तयार करण्याच्या संदर्भात होतं काय, सायमन कमिशन. ओके. 7 लोकांचं एक मंडळ होतं लक्षात. आणि मला सांगा, जर तुम्ही भारतासाठी इंडियन कॉन्स्टिट्यूशन तयार करता, तुम्ही एवढा मोठा 1885ला काय स्थापन करून दिला, मग तुम्हाला असं वाटलं नाही त्यातला एखादा मेंबर तुम्ही काय करावं, बरोबर की नाही. मग त्यामध्ये एकही, पुन्हा आपण काय बोललो, सायमन परत जा, सायमन गो बॅक. कधी, 29. ओके. त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर आपल्या इथं कराची अधिवेशन झालं होतं, लाहोर अधिवेशन झालं होतं 29-30च्या दरम्यान. आणि त्याच वेळेस मग आपली इथं पंडित नेहरू कंटाळून त्या ठिकाणी बोलले की ठीक आहे, तुम्ही देत नाही स्वातंत्र्य, असंही देत नाही तसंही देत नाही, वसाहतीची मागतो आम्ही तेही देत नाही, पूर्ण द्या तेही देत नाही, काहीच करत नाही तुम्ही. तर त्यांनी 26 जानेवारी 1930ला रावी नदीकाठी भारताला स्वातंत्र्य दिलं म्हणून भारताचा झेंडा फडकवला होता. कधी, 26 जानेवारी 1930ला. पण कदाचित त्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळालेलं नव्हतं, पण स्वतंत्र झालं म्हणून काय केलं होतं, घोषित केलेलं होतं. ओके. मग त्याच दरम्यान जर बघितलं आपण तर आपल्या इथे जर बघितलं आपण कायदेभंग पण झालं. कुठलाही कायदा केला ब्रिटिशांनी काय करायचं, आपण त्यांचा भंग करायचं. त्याच वेळेस जर बघितलं आपण 1928ला आपल्या संसदेमध्ये काय केलं होतं, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनी काय केलं होतं, 2 बिल पास होणार होते आणि ते 2 बिल भारतीय जनतेच्या विरोधात होते. हे बिल पास होणे हा त्यांचा महत्वाचा उद्देश होता. मग त्यांनी काय केलं होतं, बॉम्ब टाकला होता, जनता मारावी हा त्यांचा उद्देश नव्हता. मग त्यांना अटक केली आपल्या इथं. ओके. आणि गांधी आर्मी करार झाला आणि त्या करारावर सही केली आणि त्यांना तिघांना काय झाले, आपल्या इथं फाशी झाली, बरोबर आहे. आणि त्याच जे बघितलं आपल्या 3 टेबल राऊंड झाले होते गोलमेज परिषद. 3 गोलमेज परिषदेला उपस्थित असताना आपल्या इथं कोण होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बरोबर आहे. त्याच्यानंतर 1932ला आपल्या इथं जर बघितलं आपण रॅन्सम मॅकडोनाल्ड हा कायदा झाला होता. पुणे पाशकोन झाला होता कधी, 1932ला. म्हणजे आपल्या इथं जर बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय सांगितलं होतं आपल्याला की आम्हाला काय करा, तुम्ही वेगळा मतदारसंघ द्या. त्यामुळे गांधीजी एरवाडामध्ये कुठे बसले होते, उपोषणाला बसले होते. ओके. मग त्या आंबेडकर गेले आणि त्यांनी सांगितलं ठीक आहे तुम्ही वेगळ्या मतदारसंघ देऊ नका, पण राखी जागा ठेवा आमच्यासाठी. पण आजही त्यासाठी काय केलं जातं, आपल्या इथे राखी जागा काय केल्या जातं, आपल्या इथे ठेवलं जातं. त्याच्यानंतर महत्वाचा कायदा आपल्या भारतासाठी झाला तुमच्या 1935चा कायदा, प्रांतीय सुधारणा कायदा. कधीचा, 1935च्या. तरतुदी चालल्या होत्या आपल्या 1937 पर्यंत याच्या काय होत्या, तरतुदी होत्या. ओके. त्याच नंतर बघितलं 1939 ते 1945 भारतामध्ये जगामध्ये दुसरं महायुद्ध सुरू होतं. कधी, 1939 ते 45. ओके. आणि त्याच वेळेस जर बघितलं तर या दुसऱ्या महायुद्धामध्ये सामील व्हावं म्हणून ब्रिटिशांनी आपल्याला काय केलं होतं, सक्ती केली होती की तुम्ही काय करा, दुसऱ्या महायुद्धामध्ये काय आपल्या इथं सामील व्हा. ओके. म्हणून 1940ला यांनी आपल्याला ऑगस्ट ॲक्ट दिली होती. काय दिली होती, तुम्ही जर दुसऱ्या महायुद्धामध्ये आमच्या बाजूने सामील झाला तर तुम्हाला आम्ही काय करू, लगेच स्वातंत्र्य देऊ. हा त्या मागे काय त्यांचा उद्देश होता. बाई आपण किती ऐकलं नाही, कारण गांधीजीचं मत काय, आम्ही गुलाम, तुम्ही जर सांगता दुसऱ्या देशाला गुलाम करा, कितपत योग्य आहे. ऑलरेडी तुम्ही आम्हाला काय केलंय आणि तुम्ही काय सांगता आमच्यासोबत चला, कशासाठी, दुसऱ्या देशाला गुलाम करण्यासाठी. ही कितपत योग्य आहे, लक्षात. मग त्या ठिकाणी त्यांनी हे नाही ऐकत म्हणून किस मिशन पापिलं होतं आपली 1942चं.
काय बनवलं होतं? क्रिस मिशन. तिने आपले इथे काय आले होते? ब्रिटिश अधिकारी आले होते क्रिस मिशन मध्ये आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही दुसऱ्या महायुद्धामध्ये काय सामील. पण तेव्हाच काय झालं की आपल्या संपूर्ण भारतामध्ये तळागाळातून जनता पेटून उठली होती. एका ब्रिटिशाचा दुसऱ्या ब्रिटिशसाठी काय होऊ नये, संपर्क होऊ नये. रेल्वे ट्रॅक तोडले होते त्यांनी, फोन एअरलाईन सगळं काय केलं ते आपल्याला तोडलं होतं. ओके. आणि जेवढी जमतील तेवढे तळागाळातून लोक काय ते एकजूट झाले होते. आणि एकजूट होत त्या ठिकाणी जर बघितलं तर खूप मोठं आंदोलन आपल्या भारतामध्ये झालं होतं. ते म्हणजे भारत छोडो आंदोलन, चले जाव आंदोलन. लक्षात कुठलं? 1942. आणि तेव्हा गांधीजी जनतेला बोलतात करा अथवा मरा, डू ऑर डाय. मग हेच जर तुम्ही 20ला सांगितलं असतं तर बरोबर की नाही? शेवटी 20च झाली ना. कुठल्या मार्गाने जायचं होतं त्यांना? मग हे का होतं 42ला? साधारणतः 60,000च्या जवळपास लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले होते. कुठल्या आंदोलनमध्ये? चले जाव आंदोलनमध्ये. ओके. आणि तिथे सुद्धा मग बऱ्याचशा लोकांना आपल्या काय केली होती? अटक केली होती, जेलमध्ये काय केलं होतं? टाकलं होतं. बरोबर आहे. पण नंतर हे आंदोलन झाल्यानंतर ब्रिटिशांना खऱ्या अर्थाने कळून चुकला तर इथे किती राहायचा प्रयत्न केला ना आपण भारतात, आता आपण राहू शकत नाही. कारण जनता आपल्याला इथे काय करू देणार नाही, राहू देणार नाही. आणि 1945ला जगातलं दुसरे महायुद्ध संपलं आणि त्यावेळेस आपल्या इथं जर बघितलं तर भारताचे वयस होते चर्चिल लक्षात. आणि यांनी या ठिकाणी विविध योजना आखली आणि त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला लगेच स्वातंत्र्य देते, तुम्ही तुमचं सरकार काय करा, स्थापन करा. आणि त्याच्यानंतर आपण या ठिकाणी 9 डिसेंबर 1946ला संविधान सभेची पहिली बैठक घेतली आणि त्या पहिल्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी आपण सरकार कसं स्थापन करावं, 389 सदस्य होते आणि 389 सदस्यासाठी आपण लगेच जुलै 1946 मध्ये त्या ठिकाणी काय घेतल्या, निवडणुका घेतल्या. निवडणुका घेतल्यानंतर आपण जर बघितलं तर सर्वात जास्त सीट्स मिळाल्या तर आपल्या कोणाला? काँग्रेस पक्षाला. तर किती सीट्स होते? साधारणतः किती होत्या? 112, 108 सीट्स त्यांना मिळालं होतं. 108. बरोबर आहे. मुस्लिम लीगला किती होत्या? 76. आणि इतर जे पक्ष 73. इतर जे पक्ष होते त्या इतर पक्षांना अपक्ष म्हणून त्या ठिकाणी अशा 15 होत्या. 7 आणि 8 अशा त्या ठिकाणी रिअलेक्ट केलेलं होतं. अशा टोटल होत्या 296 सीट्स. कारण त्या ठिकाणी 93 लोकांनी पार्टिसिपेट झाले नव्हते. संस्थाने जे होते त्या संस्थांनी काय केले, आले तर राहिले होते ना. कशापासून? निवडणुकीपासून. ओके. मग सगळ्यात जास्त सीट्स कोणाच्या? काँग्रेसच्या. सरकार सुद्धा कोणाचे बसणार? काँग्रेसच. मग त्याशिवाय आपली इथं राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पीएम कोण होते? पंडित नेहरू. गृहमंत्री कोण होते? सरदार वल्लभभाई पटेल. बरोबर आहे. कायदा मंत्री कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मग असं छोटंसं त्या ठिकाणी सरकार काय झालं, आपण इथे स्थापन झालं. मग त्याला सांगितलं ठीक आहे, आमचं सरकार स्थापन झालं तर आम्हाला काय करा, तुम्ही स्वातंत्र्य द्या. बरोबर. मग त्या ठिकाणी ठीक आहे, तुम्हाला स्वातंत्र्य देतो आम्ही. त्या ठिकाणी आपल्या 3 जून 1947 आपल्या योजना झाली ती माउंटबॅटन योजना. आणि माउंटबॅटन ही भारताच्या शेवटचे ब्रिटिश गव्हर्नर जनरल म्हणजे व्हाईसरॉय कोण? लॉर्ड माउंटबॅटन. आणि त्यांनी सांगितलं की लगेच मी तुम्हाला 3 जून 1947 ही योजना झाली होती. त्यांनी सांगितलं लगेच मी तुम्हाला काय करते, स्वातंत्र्य देते. आणि लगेच आपल्याला 15 ऑगस्ट 1947 आपल्या भारताला काय मिळालं? स्वातंत्र्य मिळालं. लक्षात. आता कसं स्वातंत्र्य मिळालं आपल्याला, पण देश चालवायचा कसा हा प्रश्न आपल्या पुढे होतो. यार आता तर देश कोण चालवायचे? ब्रिटिश. मग आपल्याला काय हवं होतं? रूल्स. आणि काय कुठला देश चालायचं म्हटलं म्हणजे काय पाहिजे? आणि रूल्स ते कोणाला धरून पाहिजे? काय त्याला? कारण असे जर बघितलं आपण किती कायदे करतो, किती मोडले जातात आपल्या इथं, काही त्याचं काही त्याचं काही सोल्युशनच नाहीये. बरोबर आहे. मग अशा पद्धतीने म्हणतात डाव्या बाजूने चालावं, किती लोक जातात डाव्या बाजूने. सिग्नल थांबला, रस्ता क्रॉस करा, किती लोक करतात तुमच्यापैकी? हे रूल्स आहे की नाही? ओके. पण ते रूल्स आपल्या तर प्रत्यक्ष काय केलं, लिहिले कागदपत्री, काही कागद झालेले आहेत. ओके. पण ते प्रत्यक्षात काय केलं जात नाही, फॉलो केले जात नाही. ओके. मग अशा पद्धतीने त्या ठिकाणी रूल्स आणि रेग्युलेशन्स पाहिजे म्हणून आपल्याला आपण काय केलं, आपलं कॉन्स्टिट्यूशन स्थापन केलं. काय केलं? बरोबर आहे. मग कॉन्स्टिट्यूशन जे आहे ते आपल्याला साधारणतः लिहिण्यासाठी जर बघितलं आपण तर किती वर्ष लागले होते आपल्याला? 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. बरोबर आहे. आणि या ठिकाणी आपली इथं लगेच 15 ऑगस्ट 1947 आपलं स्वातंत्र्य मिळालं. आणि 29 ऑगस्ट 1947 ड्राफ्ट कमिटी स्थापन केली होती. कुठली कमिटी? आणि ड्राफ्ट कमिटी त्यांचा मसुदा तयार केला आणि तो आपल्या गव्हर्नर पुढे काय केला, सादर केला. आणि त्याच्या प्रथम वाचन, द्वितीय वाचन, तृतीय वाचन झालं. आणि त्यानंतर सांगितलं की फायनल वेळ असं असं असणार. म्हणजे 7,000 समथिंग याच्यावर मिस्टेक होतं, त्यातल्या 2,000 समथिंग मिस्टेक काय केलं होतं आपल्या काढून टाकलेलं होतं. कशातल्या? ड्राफ्टमध्ये. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले की मी आजचा विचार करून केला नाही, फ्युचरचा विचार करून सुद्धा त्या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी काय केलेल्या ऍड केलेल्या आहेत. ओके. आणि मग तो आपण त्या ठिकाणी साधारणतः जर बघितलं आपण तर कधी 26 नोव्हेंबर 1949 आपण ऍक्सेप्ट केलं.
काय केलं आपण स्वीकृत केलं. म्हणजे 26 नोव्हेंबर आपला असतो संविधान दिन. आणि आफ्टर 2 months 26 जानेवारी 1950 आपण काय केलं होय लागू केलं. कुणाला? भारताला. काय केलं आपण? लागू केलं. आणि भारताला लागू केल्यामुळे त्या ठिकाणी ती डेट का घेण्यात आली होती 26 जानेवारी? तर 26 जानेवारी 1930 आपण काय सांगितलं होतं? स्वतंत्र झालं म्हणून ती डेट आपण या ठिकाणी घेतली होती. आणि ती डेट घेतल्यामुळे त्या ठिकाणी आज जर बघितलं तर 26 जानेवारी आपण आपल्या भारतामध्ये काय म्हणून साजरा करतो? प्रजासत्ताक दिन म्हणून काय करतो आपण? साजरा करतो. ओके, मग अशा पद्धतीने जर बघितलं आपण तर लक्षात घ्यायचंय भारताला स्वतंत्र कधी मिळालं आपल्या इथे? 15 ऑगस्ट 1947. त्यावेळेस आपल्या इथं राज्य ही कन्सेप्ट होती का? नाही. ओके, काय कन्सेप्ट होती आपल्या इथं? प्रांत. प्रेसिडेन्सी ही कन्सेप्ट होती आपल्या इथं. कुठली कन्सेप्ट होती? प्रेसिडेन्सी. ओके, म्हणजे काय होतं आपल्या इथं? प्रांत ही कन्सेप्ट होती. साधारणतः किती प्रांत होते? 4. ओके, कुठले 4 प्रांत? A B C D असे प्रांत होते. आणि याच्यामध्ये जे बघितले टोटल 28 प्रदेश होते. किती प्रदेश होते? होते की नाही? प्रत्येक याच्यामध्ये एकाच्यात 9 एकाच्यात 8 असे प्रदेश. तुम्ही पॉलिटिक्स शिकला असेल बरोबर की नाही? ओके, मग अशा पद्धतीने जर बघितलं ABCD प्रांतामध्ये आपला भारत डिवाइड केला होता. मग आफ्टर इंडिपेंडन्स कॉन्स्टिट्यूशन त्यानंतर झाल्यानंतर 1952 आपल्या इथं पहिल्या भारतात निवडणुका झाल्या होत्या. कधी? 1952 स्वतंत्र भारताच्या स्वतंत्र निवडणुका झाल्या होत्या. स्वतंत्र निवडणुका झाल्यानंतर स्वतंत्र सरकार स्थापन झालं होतं. कोणाचं? भारताचं. आणि 1950 नुसार आपण या ठिकाणी आपल्या दोषासाठी काही करण्यासाठी किंवा कुठल्याही प्रदेशात डिसिजन घेण्यासाठी आपलं सरकार काय होतं? तत्पर होतं. कधी? स्वतंत्र कधी मिळालं आपल्याला? आफ्टर. लक्षात घ्या, तेव्हा आपण सक्षम बनलो. कशासाठी? भारतासाठी कुठलंही डिसिजन घेण्यासाठी ते सरकार काय झालं आपल्या इथे तयार झालं. ओके, आणि त्यानंतर बघितलं तर आपल्या 1953 आपल्या स्थापन झाला होता. म्हणजे कुठला? फाजल अली आयोग. ओके, त्याच्यानंतर 1956 आपल्या इथे जर बघितलं तर भाषावार आयोग स्थापन झाला होता. कुठला आयोग? भाषावार आयोग. ओके, याच्या आधी जर बघितलं तर आपल्या इथं 1948 जर बघितलं आपण तर दार कमिशन आलं होतं. बरोबर आहे? कुठलं कमिशन आलं होतं? बार कमिशन. कधी? 1948. ओके, त्याच्यानंतर कोण? फाजल अली आयोग. त्याच्यानंतर कुठला आला? बरोबर, 3 व्यक्तीच्या मध्ये होते आपल्या इथे. बरोबर आहे. आणि नंतर आलं तर आपल्या इथे कुठला? भाषावार आयोग. ओके, आणि भाषावार आयोग नुसार त्या ठिकाणी जर बघितलं आपण तर आपल्या इथे प्रांत जे होतो त्या प्रांतांना कशामध्ये निर्मिती केली? कशामध्ये निर्मिती केली? राज्यामध्ये. ओके, राज्यामध्ये निर्मिती केल्यानंतर 1956 आपल्या भारतामध्ये जर बघितलं आपण तर आपल्या इथे 14 राज्य होते आणि 6 काय होते आपल्या इथं? केंद्रशासित प्रदेश. कधी? लक्षात घ्या, 1956 आपल्या संपूर्ण भारतामध्ये जर बघितलं तर किती राज्य होते? 14 राज्य होते आणि 6. ओके, आणि आता जर विचार केला आपण तर आता भारतात किती आहे? 28 काय दिसतं आपल्याला? राज्य. ओके, आणि 6 काय दिसतात? ओके, 8 काय दिसतं आपल्याला? केंद्रशासित प्रदेश. ओके, यानुसार जर बघितलं तिथे जर बघितलं 36 भूभाग आपल्याला भारतात दिसतात. किती? 36. समजतं इथपर्यंत? ओके, त्याच्यानंतर भाषेवर निर्माण होणारं पहिलं राज्य कुठलं आहे? आंध्र प्रदेश. फर्स्ट एक्झामला विचारलेला आहे. लक्षात घ्या, भाषावर निर्माण होणारं भारतातील पहिलं राज्य कुठलं? आंध्र प्रदेश हे राज्य या ठिकाणी दिसतं. ओके, त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर संयुक्त महाराष्ट्र. कुठलं महाराष्ट्र? संयुक्त महाराष्ट्र. हे किती राज्य होतं आपल्या इथे? 14वे. ओके, तुला यालाच या ठिकाणी बोललं जातं द्विभाषिक राज्य. काय बोललं जातं? द्विभाषिक राज्य. तर प्रश्न विचारला जातं की द्विभाषिक राज्याची निर्मिती कधी झाली? विचारलेला प्रश्न आहे आयोगाने. लक्षात घ्या, 1 नोव्हेंबर 1956 हा महत्वाचा प्रश्न आहे. लक्षात घ्या, द्विभाषिक राज्याची निर्मितीचं वर्ष कुठलं वर्ष आहे? ओके, त्याच्यामध्ये द्विभाषिक राज्याचे पहिले सीएम कोण होते? लक्षात घ्या, फर्स्ट सीएम कोण होते? यशवंतराव चव्हाण. द्विभाषिक राज्याचे पहिले सीएम कोण होते? यशवंतराव चव्हाण. ओके, पॉइंट क्लिअर इथपर्यंत समजलं? गुजरात आणि महाराष्ट्र म्हणून त्याला आपण काय बोलतो? संयुक्त. संयुक्त मध्ये सगळीकडे द्विभाषिक. द्विभाषिक भाषा लोक म्हणजे कोण? मराठी बोलणारे आणि गुजराती बोलणारे. बोलायला असे 2 लोक एकत्र आले ना म्हणून त्याला काय बोलतात या ठिकाणी? द्विभाषिक राज्य. कुठलं राज्य बोलतं? द्विभाषिक. ओके, तर लक्षात घ्या, इथपर्यंत यायला आपलं सगळं बेसिक बघावं लागलं. कारण कसं मी डायरेक्ट इथं आलं असते तेवढं कळलं नसतं.
एवढं सगळं बेसिक घेताना लगेच कळायला आपल्याला की हा टॉपिक काय आहे किंवा पुढचं काय आहे. की तेवढं दिण्यामागे महत्वाचे उद्देश काय की आपल्याला इथपर्यंत पोहोचायचं होतं. कुठपर्यंत? कारण आपल्याला कोणाचं बघायचं? भारतात कोण बघायचंय? महाराष्ट्र. येस, ओके. या सगळ्या बेसिक गोष्टी या ठिकाणी आपल्याला काय करावं लागल्या? कर. म्हणून आपल्याला काय बोलतो? पार्श्वभूमी. लक्षात घ्या. टॉपिकच नाव काय आपलं? समजलं? ओके. इथपर्यंत क्लिअर आहे? मेन प्रश्न लक्षात ठेवा की आपल्या इथं प्रांत होते, राज्य ही कन्सेप्ट नव्हती 47ला. बरोबर आहे. स्वतंत्र भारताच्या निवडणुका कधी झाल्या होत्या आपल्या इथे? कधी झाल्या निवडणुका स्वतंत्र भारताच्या? 1952ला. आणि त्याच्यानुसार आपलं सरकार काय झालं? स्थापन झालं. आणि आपण डिसिजन घेण्यासाठी काय होतो? आपण रेडी होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर नंतर काय आपल्या इथे? धार कमिशन. बरोबर आहे. नंतर काय आलं होतं? फाजल अली आयोग. त्याच्यानंतर कोण? बरोबर आहे. आणि यानुसार मग आपल्या इथे काय झालं होतं? राज्यांची निर्मिती झालेली होती. ओके.